गंगागिरी महाराज की. योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज सराला बेट. आत्ताच त्याचं नाव आहे गोदावरी धाम. सराला बेट गोदावरीच्या पवित्र गौतमी गोदावरीच्या कुशीत असलेलं बेट. दोन्ही बाजूनी गौतमी गोदावरी वाहते आणि आतमध्येच असलेलं ते बेट आहे. दिव्य असं ते बेट आहे. त्या बेटावर त्या संस्थांवर त्या ठिकाणावर राहत असलेले योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज. आता सध्या त्याचं नाव आहे गोदावरी धाम. आमचे गुरुवर्य रामगिरीजी महाराज, महंत रामगिरीजी महाराज आता सध्या त्या ठिकाणी त्या गादीवर आहेत. ती योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज. हे गंगागिरीजी महाराज म्हणजे साधारण व्यक्तिमत्व नाहीये महाराज, अलौकिक आहे. योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज म्हणजे कोण? गंगागिरी महाराज नीट ऐका. ते गंगागिरीजी महाराज का ज्या गंगागिरीजी महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था किंवा ज्यांच्या निमित्ताने आज सगळी महाराज मंडळी सगळ्या महाराष्ट्रात दिसत आहेत, ते जोग महाराज, वैकुंठवासी ब्रह्मलीन संत जोग महाराज ज्यावेळेस श्रीरामपूरला आले महाराज, कुस्तीचा नाद होता. कुस्तीच्या आखाड्यामध्ये भल्या भल्या मोठ्या पैलवानांना चित केलंय महाराज. आणि त्यावेळेस योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांना सुद्धा कुस्त्यांची आवड होती. त्या ठिकाणी भेट झाली जोग महाराजांची गंगागिरीजी महाराजांची. आणि गंगागिरीजी महाराजांनी जोग महाराजांकडे पाहता क्षणी महाराज दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुषा. पुण्यवान पुरुषाचं दर्शन जरी झालं ना तरी सुद्धा एक वेगळा भाव तयार होतो. योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची नजर बघा कशी होती, दृष्टी बघा कशी होती. त्यांनी ओळखलं जोग महाराजांना, सांगितलं अरे बाबा या कुस्त्या काय जिंकतो? अरे अशी कुस्ती जिंकून दाखव परमार्थाची का त्या कुस्तीमध्ये एकदा विजय झाला रे झाला का त्या परमात्म्याचीच प्राप्ती होईल. अशी कुस्ती खेळ, बाकीच्या या कुस्त्या काय खेळतो? जोग महाराजांनी तो बोध घेतला महाराज. आणि जोग महाराज आळंदीला गेले महाराज. गंगागिरीजी महाराज यांच्या सांगण्यावरून आळंदीला गेले आणि अजान वृक्षाखाली त्या ठिकाणी पारायण केली 42 आणि बोध उत्पन्न झाला महाराज. माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबरांनी कृपा केली आणि महाराज सद्गुरु जोग महाराजांनी आज हा सगळा प्रसाद आपल्याला दिलेला आहे महाराज. ते जोग महाराज आणि त्या जोग महाराजांना ज्यांनी खऱ्या अर्थाने उपदेश केला ते योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज शिर्डीला आले.